आत्ताच आम्ही ही ड्रॅगन राईड केलेली आहे, एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता। म्हणजे जेव्हा लाटांवरून हे ड्रॅगन वर खाली होतात तेव्हा जबरदस्त मजा येते। वर्गामध्ये जेव्हा आमच्या वर्गातील मुले गोंधळ करायचे तेव्हा आमचे शिक्षक नेहमी म्हणायचे की काय मासळी बाजार लावलाय, याचा अर्थ आज आम्हाला इथे आल्यावरती कळतोय। आणि इथे छान मस्त उकडीचे मोदक बनवणं चाललंय, त्या बनवतात ते, त्याबरोबर मला पण चान्स मिळाला की ट्राय करायला। नमस्कार मंडळी, आपण आता उभे आहोत दिवे आगारच्या या सुंदर समुद्रकिनारी। पुणे आणि मुंबईच्या अगदी जवळ असल्यामुळे हा समुद्रकिनारा आणि हे ठिकाण पुणे मुंबईकरांचं अगदी आवडतं ठिकाण। त्याचं कारणही अगदी तसंच आहे। सुंदर समुद्रकिनारा आणि राहण्या खाण्याच्या मुबलक आणि उत्तम सोयी ह्या समुद्रकिनाऱ्यावरती आहेत। तर दिवे आगारला यायचे कसे, इथे राहण्याचे आणि खाण्याचे कोणकोणते ऑप्शन्स आहेत, इथे आल्यानंतर कोणकोणती ठिकाणं पाहायची, कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज करायच्या, हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मंडळी डायरेक्ट सुरुवात करूयात आपल्या सहलीला। आम्ही सकाळी 7 वाजता पुण्याहून दिवे आगारला जायला निघालो। या सहलीचा पहिला स्टॉप आम्ही घेतलाय नाश्त्यासाठी। विरंगुटचा घाट उतरल्यानंतर लगेचच उजव्या बाजूला हे श्रीपाद हॉटेल आहे। तिथे आम्ही मस्त वडा सांबार, मेदू वडा सांबार आणि इडली सांबार नाश्त्यासाठी मागवलंय। मस्त चविष्ट नाश्ता करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। आणि हो, संपूर्ण सहलीचा डिटेल्ड खर्च मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहेच। पुण्याहून दिवे आगारला जाण्यासाठी हा तामिनी घाट क्रॉस करून जावे लागते। हे अंतर साधारण 165 किलोमीटर आहे आणि जायला 4 ते 5 तास लागतात। साधारण 12 वाजता आम्ही ह्या आधीच बुक केलेल्या द मगर फार्म्स मध्ये पोहोचलो। हे रिसॉर्ट दिवे आगार बीचला अगदी लागूनच आहे। मस्त नारळ सुपारीच्या वाडीत असलेल्या रिसॉर्टचा परिसर हा भरपूर मोठा आहे। साधारण 4 तासांच्या प्रवासानंतर आम्ही आता या दिवे आगार मधील द मगर फार्म्स या रिसॉर्ट मध्ये आलेलो आहे। परिसर तर खूप छान दिसतोय, नारळाची सुपारीची वाडी दिसतीये आणि मध्ये ही वारली पेंटिंग केलेली छान छान घरं आहेत। चेक इन करून सर्व सामान रूम मध्ये ठेवलं। ह्या दाट झाडांमधील वारली पेंटिंग केलेली ही आमची रूम पाहून खूपच भारी वाटलं। आम्ही चेक इन केलेलं आहे आणि आजचं आमचं मुक्कामाचं ठिकाण खूपच सुंदर आहे। छान चिराचं घर आहे हे, त्याच्यावर मस्तपैकी वारली पेंटिंग आहे। चला बघूया। या हवेशीर रूम मध्ये एक डबल बेड आहे, सिंगल बेड आहे आणि त्याचबरोबर मस्तपैकी सोफा आहे। मोठं कपाट दिलेलं आहे सामान ठेवायला, जुन्या पद्धतीचे कंदील आहेत आणि छानपैकी मस्त मोठी रूम आहे। मुलांना खेळायला बागडायला या रूमची सगळ्यात जमेची आणि सुंदर बाजू मला तुम्हाला दाखवायची। या रूमला एक प्रायव्हेट सिटिंग एरिया दिलाय जो की खूपच देखणा आणि सुंदर आहे। स्वच्छ व्यवस्थित असं वॉशरूम आहे। रूम मध्ये चेक इन केल्यानंतर 10 मिनिटे आराम केल्यानंतर लगेचच रेस्टॉरंट मधून जेवणाचा निरोप आला। आम्ही पुण्याहून निघाल्यानंतरच जेवणाची ऑर्डर देऊन ठेवलेली होती आणि जेवण आता रेडी आहे। चला जेवण करूयात। कोकणात आलोय म्हणजे मासे हवेच, त्यामुळे आम्ही निघाल्याबरोबर गाडीत बसल्या बसल्याच इथे ऑर्डर केली होती लंचची, ज्यामध्ये आम्ही फिश थाळी सांगितलेली, एक पॉपलेट फिश थाळी आणि एक सुरमई फिश थाळी। आता बघूया आपण फिश थाळीमध्ये काय काय। मस्तपैकी भला मोठा एक छान फ्रायचा पीस आहे, तांदळाची भाकरी आहे, राईस आणि कोळंबीचं कालवण मस्तच, सोलकढी आहे आणि त्याचबरोबर सुकटची चटणी। सुरमई थाळीमध्ये सुरमईचा फ्रायचा मस्त 2 पीस आहेत, चटणी आहे सुकटची, कोळंबीचा रस्सा आहे, भात आणि सोलकढी। त्याचबरोबर आम्ही कोळंबी फ्रायची पण एक डिश सांगितलेली, सो मस्तपैकी कोळंबी फ्राय पण आली आणि ती पण खास केळीच्या पानांवर। केळीच्या बागेमध्ये बसून केळीच्या पानांवर जेवणाची मजा मस्तच। गावातलेच स्थानिक लोक जेवण बनवण्यासाठी असल्याने चव अगदी अस्सल कोकणी पद्धतीची होती। मजा आली, पोट अगदी तृप्त झालं। कोकणातल्या या वाडीमध्ये मस्त 1 तास आराम झाल्यानंतर आता आम्ही निघालोय समुद्र किनाऱ्यावर
आपल्या या रिसॉर्टला अगदी लागूनच रिसॉर्टच्या बाहेर पडलं की लगेचच दिवे आगारचा सुंदर समुद्रकिनारा आहे. चला. ह्या व्हिडिओचं मुख्य आकर्षण म्हणजे हा दिवे आगरचा सुंदर समुद्रकिनारा. सूर्य हळूहळू क्षितिजाच्या दिशेने आता झुकायला सुरुवात झाली होती. नमस्कार मित्रांनो, आता आपण उभे आहोत ते दिवे आगारच्या या सुंदर समुद्रकिनारी. नुकताच सूर्य अस्ताला गेलाय आणि आजूबाजूला मस्त प्रसन्न वातावरण निर्माण झालंय. एका बाजूला सुरुची आणि नारळाची उंच उंच झाडं आणि दिवे आगार हे गाव आहे, तर ह्या दुसऱ्या बाजूला अथांग पसरलेला समुद्र आणि त्याच्या पांढऱ्या शुभ्र खळाळणाऱ्या लाटा. दिवे आगारचा हा समुद्रकिनारा सुंदर तर आहेच आणि महत्त्वाचे म्हणजे पाण्यात खेळायला सुरक्षित सुद्धा आहे. समुद्रकिनारा म्हणलं की प्रत्येकाच्या उत्साहाला पारावार राहत नाही. सगळेजण आपापले व्याप, आपापले दुःख विसरून या खेळाच्या लाटांचा आनंद घेत असतात. किनाऱ्यावर भरपूर वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी सुद्धा आहेत. आता थोड्याच वेळात अंधार पडेल म्हणून आम्ही वॉटर स्पोर्ट्स उद्या सकाळी करायचे ठरवले. आता फक्त समुद्राच्या पाण्यात मस्त खेळायचं. उद्या सकाळी परत बीचवर येऊ असं म्हणून परत एकदा आम्ही रिसॉर्टमध्ये गेलो. गेल्यावर रिसॉर्टमधल्या या वाडीतच मस्त शॉवर घेतला. जेवण तयार होईपर्यंत या वाडीमध्ये आम्ही मस्त बॅडमिंटन खेळलो. रात्रीच्या जेवणाबरोबर आम्ही उकडीच्या मोदकाची सुद्धा ऑर्डर दिली होती. डायनिंग एरिया जवळ गेल्यावर कळले की उकडीच्या मोदकांची तयारी चालू आहे. आम्ही तिकडे गेलो. कोकणी लोकांची ही स्पेशालिटी. मस्तपैकी वाडीतल्याच ओल्या नारळाचा खव, सुंदर त्याचा खव तयार केलेला आहे आणि उकड काढलेली आहे आणि इथे छान मस्त उकडीचे मोदक बनवणं चाललंय. त्या बनवतात त्याबरोबर मला पण चान्स मिळाला की ट्राय करायला उकडीचे मोदक कसे बनवतात ते. हा बघितला, जुन्या काळातला हा स्टीमर आहे. मगाशी त्यांनी जे मोदक वळले ते आता परत केळीचं पान ठेवून त्याच्या खाली पाणी आहे आणि त्याच्यावर केळीचं पान असं ठेवून आणि मग त्याच्यावर ते वळलेले मोदक ठेवलेत आणि त्याला आता उकड काढणार आहे, म्हणजे स्टीम करणार आहे. साधारण 20 मिनिटानंतर हे आपले गरमागरम वाफाळणारे मोदक तयार झाले. लगेच आम्ही जेवायला बसलो. दुपारच्या जेवणामध्ये तर आम्ही मासे मागवले होतेच, पण कोकणात आल्यानंतर मासे खाण्याची हौस काही फिटत नाही, म्हणून रात्रीच्या जेवणात सुद्धा मस्तपैकी आम्ही माशांचीच डिश मागवली. ह्या आजच्या डिनरच्या डिशमध्ये आम्ही पॉपलेट फ्राय, प्रॉन्स करी आणि त्याचबरोबर प्रॉन्स फ्राय सुद्धा मागवलेत. उकडीचे मोदक म्हणजे माझे फेवरेट. जेव्हा केव्हा आम्ही कोकणात येतो तेव्हा आवर्जून उकडीचे मोदक मागवतो. हे छान पांढरे शुभ्र उकडीचे मोदक आणि त्याच्यावरती साजूक तूप, म्हणजे एकदम भारी. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. दिवे आगारच्या या सुंदर नारळाच्या आणि पोफळीच्या बागेमधून आपले स्वागत. नुकताच सूर्योदय झाला आहे आणि सूर्याची कोवळी उन्हे ह्या नारळाच्या आणि सुपारीच्या झाडांमधून ह्या वाडीमध्ये पडत आहेत. एकदम सुंदर आणि आल्हाददायक वातावरण आहे. आता हा गरमागरम चहा घेऊन आज आम्ही दिवसाची सुरुवात करणार आहोत आणि आता इथून भरडखोलचा एक माशांचा लिलाव असतो तो पाहायला जाणार आहोत आणि दिवसभरामध्ये दिवे आगारमधले सुवर्ण गणेश मंदिर आणि रूपनारायण मंदिर ह्या मंदिरांना भेट देणार आहोत. भरडखोल हे बंदरावरचे गाव. रात्रभर मासेमारी करून कोळी बांधव जमलेले मासे ह्या मार्केटमध्ये घेऊन येतात आणि मग इथे त्यांचा लिलाव होतो.
650 700 750 800 850 900 950 1000 1001 1001 1001 1001 1001 1002 जाऊ दे 1002 1000 रुपये दीप्ती. ते कोणते आहेत? इथला हा लिलाव पाहिला. फक्त आकडे ऐकू येत होते, पण नक्की हे लिलाव कसे चालतात, त्यांच्या काही सांकेतिक खुणा असतात का, ते काहीच कळले नाही. पण एकंदरीत हे सर्व पाहायला आणि ऐकायला मजा येत होती. 3500 रुपयाला 3 पीस. तुम्ही बोलायचा भाऊ, मला राग नाही, व्यवहार आहे. नाही ऐकताय हिचे 3000 रुपये एकदम बोलायचं आपण. तुम्ही काय बोलताय बोला, पटलं तर देईन, नाही पटलं तर ठेवीन, जबरदस्ती नाही आहे. इथेच आम्हाला या मासे विकणाऱ्या पिंकीताई भेटल्या. मासे विकण्याचे त्यांचे कसब भारीच होते. मासे लिलावातून येतात समुद्रातून आणि इथे विकत घेतो आम्ही आणि इथे विकतो, पण मासे फ्रेश एकदम. आणि सुरमई काय रेट आहे? सुरमई 1000 रुपये 900 रुपये देणार. एक सुरमई. आम्ही पण पिंकीताईंकडून भरपूर मासे खरेदी केले. तुम्हीही कधी या भागात आलात तर चौगुले फिश कडून मासे नक्की खरेदी करा. चालेल ना. आपण घेतलेले मासे हे अशा थर्माकोलच्या बॉक्समध्ये बर्फात घालून व्यवस्थित पॅक करून दिले जातात. हा समुद्री मेवा आज आम्ही या भरडखोलच्या मासळी बाजारमधून घेतलाय. प्रॉन्स घेतलाय, सुरमई घेतली आहे, पॉपलेट घेतलाय. घरी बनवण्यासाठी तर होईलच, त्याबरोबरच कोकणचा मेवा म्हणून हा वानवळा आम्हाला मित्रमंडळींना वाटायला सुद्धा होऊन जाईल. भरडखोल हे किनाऱ्यावरचे गाव सुद्धा खूपच सुंदर आहे. ड्रोन मधून हे सर्व चित्र अतिशय मनमोहक दिसत होतं. कोकणचे हे सौंदर्य पाहून आम्ही अवाकच होऊन गेलो. भरडखोलहून आल्यावर आम्ही आवरून नाश्त्यासाठी गेलो. कोकणात आलोय म्हणल्यावर नाश्त्यासाठी आंबोळी किंवा घावन हवेच, म्हणून आम्ही काल रात्रीच ऑर्डर देऊन ठेवली होती. भरडखोलच्या मासळी बाजारातनं आता मी भरपूर मासे खरेदी करून आलो. आता मस्त भूक लागली आहे आणि नाश्त्यासाठी गरमागरम उपीट, पोहे आणि इथला कोकणातला स्पेशल पदार्थ म्हणजे घावन सुद्धा आहे. नाश्ता झाल्यावर आम्ही परत एकदा समुद्र किनाऱ्याकडे निघालो, कालच्या राहिलेल्या वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज करायला. कसं वाटतंय स्वरा? थ्रिलिंग एक्सपिरियन्स का? आता येणार होती खरी मजा आणि अनुभवायला मिळणार होता समुद्रातला थरार. आत्ताच आम्ही ही ड्रॅगन राईड केलेली आहे. एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता. म्हणजे जेव्हा लाटांवरून हे ड्रॅगन वर खाली होतात तेव्हा जबरदस्त मजा येते. या सगळ्या राईडमध्ये या जेट स्कीला हे ड्रॅगन असेल, सोफा असेल किंवा हे गोल फिरणारे डिस्को असेल, ते मागे बांधले जाते आणि समुद्रातून राऊंड मारून आणले जाते. इथे बंपर राईड, स्लीपिंग राईड, सोफा राईड, डिस्को, डक, ड्रॅगन, जेट स्की अशा बऱ्याच वेगवेगळ्या राईड्स आहेत. मोठ्या बोटीमधून फॅमिली राईड सुद्धा करता येते. ह्या बाईक राईड मध्ये आपल्याला बीचवरून राऊंड मारून आणले जाते. आपण आत्ताच ही एक वॉटर स्पोर्ट्स राईड केलेली आहे. ती केली आपण महाकाली वॉटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून. हा दिव्यागरमध्ये वॉटर स्पोर्ट भरपूर प्रकारचे आहेत, पण आपला महाकाली वॉटर स्पोर्ट आहे. पण त्याच्या राईड आहे, डग राईड आहे ती 200 रुपयाला आहे. बदक राईड आहे ती 150ला आहे. बाकी बनाल राईड आहे ते 100 रुपये आहे. बाकी शिरपर राईड आहे ती पण 100ला आहे. बाकी असे साऱ्या राईड आपल्याकडे 7 राईड आहेत. 7 राईड अशा 100-150 रुपये आहेत. पॅकेज आपल्याला 1000 रुपये आहे 7 राईडमध्ये. आम्ही ह्या द मगर फार्म्समध्ये राहिलो आहे. ते आहे नारळ सुपारीच्या वाडीतलं एक सुंदर रिसॉर्ट, ज्यामध्ये स्वच्छ, सुंदर, कम्फर्टेबल रूम्स आहेत. त्याचबरोबर हा एक बंगलो पण आहे, ज्यात दोन्ही मजल्यांवर रूम्स आहेत. ह्या नारळाच्या वाडीमध्ये इथे हा एक बंगला आहे, जिथे या खाली 3 रूम आहेत, ज्याच्यामध्ये आपण राहू शकतो. त्याचबरोबर हा जो मधला एरिया आहे तिथे आपण आपल्या कुटुंबियांसोबत, ग्रुप बरोबर छान ॲक्टिव्हिटी करू शकतो, खेळ खेळू शकतो, गप्पा मारू शकतो. असा हा सुंदर बंगला आहे. ह्या बंगल्यामध्ये खाली 3 आणि वर 2 अशा रूम्स आहेत. त्यापैकी ही एक रूम छान स्वच्छ रूम आहे. डबल बेड आहे, AC, TV, स्वच्छ बाथरूम अशी रूमची व्यवस्था आहे. वरच्या फ्लोअरवरची ही 4 जणांची ऑक्युपन्सी असलेली ही एक सुंदर रूम.
प्रत्येक रूम मधले बाथरूम सुद्धा स्वच्छ आणि नीटनेटके होते. इथे हा पुस्तकांचा एक छान कोपरा केलेला आहे. तिथे आपण निवांतपणे पुस्तकं वाचत बसू शकतो. द मगर फार्म्स मधून चेकआउट करून आम्ही दिवे आगार मधील सुवर्ण गणेश आणि रूपनारायण मंदिर पाहायला निघालो. दुपारची जेवायची वेळ झाली असल्याने आम्ही एखाद्या चांगल्या व्हेज हॉटेलच्या शोधात असताना आम्हाला दिवे आगार मध्येच हे हॉटेल निवांता भेटले. कोकणात आल्यानंतर बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की प्युअर व्हेज आणि ऑथेंटिक फूड कुठे मिळेल. तर यावेळी दिवे आगारमधून निघताना आम्ही दुपारचं जेवण या निवांता कॅफेमध्ये केलं. इथं एकदम उत्तम, ऑथेंटिक आणि चविष्ट असं प्युअर व्हेज जेवण मिळतं. त्यामुळे तुम्ही जर दिवे आगारमध्ये आलात तर निवांत कॅफेमध्ये जेवणाचा ऑप्शन नक्कीच निवडू शकता. आता आम्ही दिवे आगारमधील सुवर्ण गणेशच्या दर्शनाला निघालो. आत्ता आपण आलो आहोत या दिवे आगारातील सर्वात प्रसिद्ध अशा सुवर्ण गणेश मंदिरामध्ये. दिवे आगारमध्ये आल्यानंतर भाविक आवर्जून या मंदिराला भेट देतात. ह्या मंदिराची कथा अशी की साधारण 27 वर्षांपूर्वी म्हणजे 1997 साली दिवे आगारमधल्या द्रौपदी धर्मा पाटील यांच्या बागेत झाडांची आळी करत असताना त्यांना एक तांब्याची पेटी सापडली आणि त्यात होती गणपतीची सोन्याची मूर्ती आणि सोन्याचे अलंकार. दुर्दैवाने 2012 साली गणपतीची ही मूर्ती चोरीला गेली. त्यानंतर चोर सापडले सुद्धा, पण त्यांनी ती सोन्याची मूर्ती वितळवली होती. मात्र परत 9 वर्षांनी तशीच सोन्याची मूर्ती तयार करून त्याची पुनर्स्थापना इथेच करण्यात आली. तिथून आम्ही गेलो दिवे आगारमधील रूपनारायण हे मंदिर पाहायला. समुद्रकिनारी असलेले भगवान विष्णूचे हे मंदिर 700 वर्षे जुने आहे. नारळांच्या झाडांच्या पार्श्वभूमीला हे लाल मंदिर खूपच सुंदर दिसत होते. दिवे आगारच्या आमच्या ह्या 2 दिवसांचा खर्च हा साधारण असा झाला. परिस्थितीनुसार तो तुमचा वेगळा सुद्धा असू शकतो. दिवे आगार हा समुद्र किनारा पुणे मुंबई पासून जवळ असल्याने प्रवासाला फार वेळ लागत नाही. अगदी एका दिवसात सुद्धा आपण जाऊन येऊ शकतो असे हे ठिकाण आहे. ह्या सहलीत आपण मस्त माशांच्या जेवणाचा आस्वाद घेऊ शकतो, सुंदर सनसेट अनुभवू शकतो, आपल्या कुटुंबासोबत, मित्रमंडळींसोबत शांत निवांत वेळ घालवू शकतो. त्यामुळे करा लवकर प्लॅन अशाच एखाद्या भन्नाट सहलीचा. आणि तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये जरूर विचारू शकता. बाकी ह्या सहलीचे सर्व डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट नंबर्स मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेच. भेटू अशाच एका नवीन भन्नाट पर्यटन ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार.